ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल भगत. आपल्या पोलीस भरतीच्या इतिहासाच्या लेक्चर सिरीजमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण पोलीस भरतीच्या इतिहासामध्ये 1857चा उठाव पाहिला. त्याच्यानंतर आपण पाहिलं की 1857च्या उठावाच्या अपयशाचे कारण काय आहे. 1857चा उठाव हे क्रांतियुद्ध होतं की फक्त शिपायाचं बंड होतं याच्याबद्दल आपण माहिती घेतली. आणि आपण पाहिलं का 1 नोव्हेंबर 1858ला राणीचा जाहीरनामा झाला आणि त्याच्यानुसार भारताचा गव्हर्नर जनरल हा काय झाला होता, व्हॉइसरॉय झाला. आज आपण पाहून राहिलो भारताचे व्हॉइसरॉय. ठीक आहे. तर आजचं जे आपलं प्रकरण आहे ते आहे भारताचे व्हॉइसरॉय. म्हणजे 1857चा उठाव झाला आणि त्याच्यानंतर भारताचे कोण कोण व्हॉइसरॉय आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. ठीक आहे ना. तर त्याच्यामध्ये पहिला जो काही आपला व्हॉइसरॉय पाहायचा आहे, भारताचा पहिला व्हॉइसरॉय जो आहे तो आहे कोण, लॉर्ड कॅनिंग. कोण आहे, लॉर्ड कॅनिंग. ठीक आहे. तर पाहायचं आपल्याला लॉर्ड कॅनिंग बद्दल माहिती. बघा, थोडंसं आपण कसा कसा इतिहास पलटला त्याच्याबद्दल आपण माहिती पाहून राहिलो. ठीक आहे ना. आपल्याला माहित आहे की बंगालचा प्रश्न नीट आहे का, काय आहे, बंगालचा पहिला गव्हर्नर कोण, रॉबर्ट क्लाइव्ह. कोण आहे, रॉबर्ट क्लाइव्ह. आणि बंगालचा शेवटचा गव्हर्नर जो होता तो कोण होता, वॉरेन हेस्टिज. ठीक आहे. तर वॉरेन हेस्टिज बंगालचा काय झाला, पहिला गव्हर्नर झाला. कोणत्या कायद्यानुसार, 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार. ठीक आहे. तर बंगालचा पहिला गव्हर्नर जो होता तो होता कोण, रॉबर्ट क्लाइव्ह. हा झाला बंगालचा पहिला गव्हर्नर. त्याच्यानंतर मग काय झालं, शेवटचा गव्हर्नर जो होता तो कोण होता, वॉरेन हेस्टिज. हा आहे बंगालचा कोणता, शेवटचा गव्हर्नर. त्याच्यानंतर झाला 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट झाला आणि या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार वॉरेन हेस्टिज हा बंगालचा गव्हर्नर जनरल झाला. म्हणजे वॉरेन हेस्टिज बंगालचा गव्हर्नर जनरल झाला. कोणत्या कायद्यानुसार, 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार. ठीक आहे. मग आता जे काय, आता जे इथून गव्हर्नर होते ते कोणते होते, बंगालचे गव्हर्नर जनरल. बंगालचा गव्हर्नर जनरल, तर शेवटचा बंगालचा गव्हर्नर जनरल जो बनला तो बनला आपला लॉर्ड विल्यम बेंटिंग. तर शेवटचा आपल्याला पाहिला कोण आहे, शेवटचा तो आहे लॉर्ड विल्यम बेंटिंग. हा झाला काय, बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल, बंगालचा शेवटचा गव्हर्नर. आणि लॉर्ड विल्यम बेंटिंग नंतर झाला 1833चा कोणता कायदा, 1833चा चार्टर ऍक्ट. कोणता ऍक्ट, 1833चा चार्टर ऍक्ट. आणि या 1833चा चार्टर ऍक्ट नुसार लॉर्ड विल्यम बेंटिंग बनला भारताचा गव्हर्नर जनरल. कशाचा बनला, भारताचा गव्हर्नर जनरल. भारताचा गव्हर्नर जनरल बनला 1833च्या चार्टर ऍक्ट नुसार. आणि आता काय झालं का, शेवटचा मग भारताचा गव्हर्नर जनरल जो बनला तो कोण बनला, कॅनिंग. म्हणजे त्याच्यानंतर शेवटचा जो आहे तो कोण बनला, कॅनिंग. आणि कॅनिंग नंतर आपल्याला माहित आहे की 1 नोव्हेंबर 1858 मध्ये, 1 नोव्हेंबर 1858 मध्ये काय झाला, राणीचा जाहीरनामा झाला. आणि राणीच्या जाहीरनाम्यानुसार भारताचा गव्हर्नर जो कोण होता, कॅनिंग होता, तो बनला व्हॉइसरॉय. म्हणून भारताचा पहिला व्हॉइसरॉय जो काय बनला तो बनला कॅनिंग. चला, समजलं का. मग प्रश्न विचारतो, इथपर्यंत उत्तर सांगता आले पाहिजे. बंगालचा गव्हर्नर जनरल झाला कोणत्या कायद्यानुसार, 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार. बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल झाला कोणत्या कायद्यानुसार, 1833 चार्टर ऍक्ट नुसार. 1833च्या चार्टर ऍक्ट नुसार. आणि भारताचा गव्हर्नर जनरल हा भारताचा व्हॉइसरॉय झाला कोणत्या कायद्यानुसार, राणीच्या जाहीरनाम्यानुसार. कशानुसार झाला, राणीच्या जाहीरनाम्यानुसार झाला. बंगालचा पहिला गव्हर्नर कोण होता, रॉबर्ट क्लाइव्ह. बंगालचा शेवटचा गव्हर्नर कोण होता, वॉरेन हेस्टिज. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता, वॉरेन हेस्टिज. बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण, लॉर्ड विल्यम बेंटिंग.
भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? लॉर्ड विल्यम बेंटिंक. आणि भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण? कॅनिंग. आणि भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण? कॅनिंग. ठीक आहे ना. तर कॅनिंग बद्दल पाहू आपण. तर कॅनिंगचे जे काळ आहे ते दोन काळ आपण सांगू शकतो. एक जो आहे त्याचा व्हाईसरॉय म्हणून काळ आहे आणि एक जो काही त्याचा काळ आहे तो आहे गव्हर्नर जनरल असताना. कोणता? गव्हर्नर जनरल असतानाचा काळ आहे 1856 ते 1858. या काळामध्ये तो होता भारताचा गव्हर्नर जनरल. मग काय झाला? 1 नोव्हेंबर 1858 झाला राणीचा जाहीरनामा आणि राणीचा जाहीरनामा झाला तिथून तो झाला भारताचा व्हाईसरॉय. मग आता आपल्याला पाहायचं आहे का त्याने दोन काम. आता पहिलं तर कोणता आहे? तर तो आहे भारताचा गव्हर्नर जनरल. आता आहे तो भारताचा व्हाईसरॉय. ठीक आहे. तर भारताचा गव्हर्नर जनरल असताना काय काय कामं झाले आणि व्हाईसरॉय झाल्यानंतर कोणते कोणते कामं झाले ते पाहू. सगळ्यात पहिले कॅनिंगच्या काळामध्ये 1856 मध्ये ICS च्या परीक्षेची सुरुवात झाली. ICS च्या परीक्षेची सुरुवात कोणाच्या काळात झाली? कॅनिंगच्या काळामध्ये. ICS चा लॉंग फॉर्म काय आहे? इंडियन सिव्हिल सर्व्हिस. काय आहे? इंडियन सिव्हिल सर्व्हिस. प्रश्न तुम्हाला विचारन की सांगा इंडियन सिव्हिल सर्व्हिस कोणाच्या काळात सुरू झाली रे? कॅनिंगच्या काळामध्ये. कोणाच्या काळामध्ये झाली? कॅनिंगच्या काळामध्ये. ICS चा लॉंग फॉर्म काय आहे? इंडियन सिव्हिल सर्व्हिस. आणि त्यावेळेची इंडियन सिव्हिल सर्व्हिस आता आहे IAS. आता काय आहे? IAS, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. IAS. लक्षात आलं का? तर आता लक्षात आलं त्या काळाची इंडियन सिव्हिल सर्व्हिस कोणाच्या काळामध्ये सुरू झाली होती? कॅनिंगच्या काळामध्ये सुरू झाली होती 1856 मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर 1857 चा उठाव कोणाच्या काळात झाला? कॅनिंगच्या काळामध्ये. म्हणजे कॅनिंगच्या काळामध्ये 1857 चा उठाव पण झाला आणि 1857 चा उठाव मोडून कोण काढला? कॅनिंगनेच काढला. ठीक आहे. तर कॅनिंगनेच काय केलं? 1857 चा उठाव मोडून काढला. कॅनिंगच्याच काळामध्ये झाला 1 नोव्हेंबर 1858 राणीचा जाहीरनामा. आणि राणीच्या जाहीरनाम्यानुसार काय झालं तर तुमच्या लक्षात येईल की पहिलं ते एक काम जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की भारताचा गव्हर्नर जनरल हा काय झाला? व्हाईसरॉय झाला. भारताचा गव्हर्नर काय झाला? व्हाईसरॉय झाला. व्हाईस आणि रॉय. रॉय म्हणजे राजा, रॉय म्हणजे राजा आणि व्हॉइस म्हणजे आवाज. म्हणजे जो राजाचा आवाज आहे. आता हा कशाचा प्रतिनिधी झाला? राजाचा प्रतिनिधी झाला. म्हणून याचं नाव झालं आता व्हाईसरॉय. आणि पहिला व्हाईसरॉय जो ठरला तो कोण ठरला? आपला लॉर्ड कॅनिंग. कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की 1858 राणीच्या जाहीरनाम्यानुसार लंडन मध्ये एक मंत्रीपद तयार केलं होतं. ते होतं भारत मंत्री. आणि ते भारत मंत्र्याचं पद आहे. तर पहिला भारताचा भारत मंत्री कोण? स्टॅनले. मग पहिला व्हाईसरॉय कोण? लॉर्ड कॅनिंग. आणि पहिला भारत मंत्री कोण? स्टॅनले. त्याच्यानंतर भारतीय प्रशासनामध्ये पण काय केली? सुरुवात केली. सेनेचं पुनर्संघटन केलं होतं 1858 मध्ये. आणि फोडा आणि राज्य करा ही नीती पण कोणाची होती? राणीची होती. तर हे सगळं सुरू झालं. 1859 मध्ये वूडच्या अहवालानुसार प्रत्येक प्रांतामध्ये काय करण्यात आलं? शिक्षण खातं सुरू करण्यात आलं. याच्या काळामध्ये वूडच्या अहवालानुसार प्रत्येक प्रांतात शिक्षण खातं काय करण्यात आलं? सुरू करण्यात आलं. तर बघा वूडचा अहवाल कोणाच्या काळात आला होता? डलहौसीच्या काळामध्ये. आणि डलहौसीच्या काळामध्ये वूडचा अहवाल आला. त्या अहवालानुसार काय केलं होतं आपण? तर आपल्याला माहित आहे मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या ठिकाणी 3 विद्यापीठ स्थापन केले होते. वूडचा अहवाल कोणाच्या काळात आला? डलहौसीच्या काळामध्ये. वूडचा अहवाल कोणाच्या काळात आला? डलहौसीच्या काळात आला. आणि वूडच्या अहवालानुसार मुंबई, कलकत्ता आणि मद्रास या ठिकाणी काय करण्यात आलं? विद्यापीठ स्थापन करण्यात आले. तर कॅनिंगच्या काळामध्ये वूडच्या अहवालानुसार प्रत्येक प्रांतात शिक्षण खातं सुरू झालं. ठीक आहे ना. डलहौसीच्या काळामध्ये काय झालं होतं? वूडच्या अहवालानुसार म्हणजे वूडचा अहवाल पण आला कोणाच्या काळात? डलहौसीच्या काळात. आणि त्या अहवालानुसार मुंबई, मद्रास आणि कलकत्ता इथं विद्यापीठ स्थापन झाले. तर प्रत्येक प्रांतात शिक्षण खातं सुरू झालं कोणाच्या काळामध्ये? कॅनिंगच्या काळामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक जे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की 1860 मध्ये भारताचं पहिलं बजेट मांडलं गेलं. 1860 मध्ये भारताचं पहिलं बजेट मांडलं गेलं. आणि हे बजेट कोणी मांडलं? तर जेम्स विल्सन. कोणी मांडलं? जेम्स विल्सन. लक्षात घ्या. कॅनिंगच्या काळामध्ये कोणाच्या काळामध्ये भारताचं पहिलं बजेट मांडलं गेलं? कॅनिंगच्या काळामध्ये मांडलं गेलं. आणि कॅनिंगच्या काळात पहिलं जे काही बजेट मांडलं ते कोणी मांडलं? जेम्स
जेम्स विल्सन. कोणी मांडलं? जेम्स विल्सन. त्यानुसार भारतात इन्कम टॅक्सची काय झाली? सुरुवात झाली. आणि त्याच्यामुळे काय झाली? भारतामध्ये इन्कम टॅक्सची सुरुवात झाली. बघा याच्यावर 2-3 प्रश्न तुम्हाला विचारा की सांगा भारतात सगळ्यात पहिले बजेट कोणत्या व्हाईसरॉयच्या काळामध्ये मांडलं गेलं? कॅनिंगच्या काळामध्ये. कोणाच्या काळामध्ये? कॅनिंगच्या काळात. आणि कॅनिंगच्या काळामध्ये पहिलं बजेट कोणी मांडलं? जेम्स विल्सन. कोणी मांडलं? जेम्स विल्सन. कोणत्या व्हाईसरॉयच्या काळामध्ये भारतामध्ये इन्कम टॅक्सची सुरुवात झाली? कॅनिंगच्या काळामध्ये. कोणाच्या काळामध्ये? कॅनिंगच्या काळामध्ये इन्कम टॅक्सची सुरुवात झाली. आणि कोणावर टॅक्स लावायचं? ज्याचं वार्षिक उत्पन्न त्या काळात 500 रुपये आहे. लक्षात आलं का? वार्षिक उत्पन्न ज्याचं 500 रुपये आहे त्याच्यावर काय केलं गेलं? इन्कम टॅक्स लावला गेला. त्या काळामध्ये ज्यांचं उत्पन्न 500 रुपये होतं त्यांच्यावर काय लावलं गेलं? इन्कम टॅक्स लावलं गेलं. म्हणून कॅनिंगला भारतीय आयकरचा जनक म्हणला जातात. भारतीय आयकर, भारतीय इन्कम टॅक्सचा जनक कोणाला म्हणल्या जाते? तर कोणाला म्हणल्या ते? कॅनिंगला. चला समजून राहिलं का? ठीक आहे ना. तर लक्षात घ्या. बघा भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण? कॅनिंग. कोण आहे? कोण आहे? जोराने बोला थोडे. कोण आहे? लॉर्ड कॅनिंग. हा, व्हेरी गुड. भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण? लॉर्ड कॅनिंग. ICS ची परीक्षा सुरुवात झाली. ICS म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिस. 1857चा उठाव कोणी मोडून काढला? कॅनिंगने. 1857चा उठाव कोणाच्या काळात झाला होता? कॅनिंगच्या काळामध्ये झाला होता. ठीक आहे. राणीचा जाहीरनामा कोणाच्या काळामध्ये वाचला गेला? कॅनिंगच्या. राणीचा जाहीरनामा कोणी वाचला? कॅनिंगने. कुठं वाचला? अलाहाबाद दरबारामध्ये वाचला गेला. ठीक आहे ना. तर अलाहाबाद दरबारात. प्रत्येक प्रांतात शिक्षण खातं सुरू झालं कोणत्या अहवालानुसार? वूडच्या अहवालानुसार. वूडचा अहवाल कुठं आला होता? डलहौसीच्या काळात. डलहौसीच्या काळात वूडच्या अहवालानुसार काय करण्यात आलं? मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या ठिकाणी विद्यापीठ स्थापन करण्यात आले. ठीक आहे ना. ठीक आहे. आणि 1860 मध्ये भारताचं पहिलं बजेट कॅनिंगच्या काळामध्ये मांडलं गेलं. ठीक आहे ना. तर कॅनिंगच्या काळात पहिलं. आणि कोणी मांडलं? जेम्स विल्सन. त्यानुसार भारतामध्ये इन्कम टॅक्सची सुरुवात झाली. आणि कोणावर टॅक्स लावत होते ते? ज्याचं उत्पन्न 500 रुपये आहे त्यांच्यावर. लक्षात आलं का? हा. आणि त्याच्यामुळं इन्कम टॅक्सची सुरुवात भारतात झाली. म्हणून इन्कम टॅक्सचा जनक कोणाला म्हणलं जाते? कॅनिंगला. लक्षात आलं? हा. त्याच्यानंतर इंग्लंडमध्ये सगळ्यात पहिले केव्हा मांडलं गेलं होतं? तर ते मांडलं गेलं होतं 1773 मध्ये. सगळ्यात पहिले इंग्लंडमध्ये बजेट मांडलं गेलं केव्हा? 1773 मध्ये. आणि ते मांडलं होतं रॉबर्ट वॉलपोल. कोण? रॉबर्ट वॉलपोलनं. इंग्लंडचं सगळ्यात पहिलं बजेट कोणी मांडलं? रॉबर्ट वॉलपोल यांनी मांडलं. ठीक आहे. याच्या काळामध्ये 1861 मध्ये भारतीय परिषद कायदा झाला. भारतीय परिषद कायदा. हा, याला म्हणलं ते इंडियन कौन्सिल ऍक्ट. त्याच्यानंतर मग इंडियन पिनल कोडला काय भेटली? मान्यता भेटली. इंडियन पिनल कोडचा शॉर्ट फॉर्म आहे IPC, इंडियन पिनल कोड. आणि हा इंडियन पिनल कोड जो तयार केला तर तो कोण तयार केला? मेकॉलेने तयार केला. कोणी तयार केला? मेकॉलेने तयार केला. लक्षात आलं? इंडियन पिनल कोड कोणी तयार केला? मेकॉले. ठीक आहे. तर याला मान्यता मिळाली आणि मुंबई, मद्रास आणि कलकत्ता इथं उच्च न्यायालयाची स्थापना झाली. बघा मागच्या PSIचा जो काही पेपर झाला 2019चा जो काही PSIचा पेपर झाला त्या PSIच्या पेपरमध्ये प्रश्न विचारला की मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली होती? 1862. 1862 मध्ये मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या उच्च न्यायालयाची काय झाली? स्थापना झाली. लक्षात आलं? चला. तर पहिले इन्कम टॅक्सची सुरुवात कोणाच्या काळात? कॅनिंगच्या काळामध्ये. कॅनिंगच्या काळात कोणावर इन्कम टॅक्स लावत होते? ज्याच्याजवळ 500 रुपये आहे. त्याच्यामुळे भारतामध्ये इन्कम टॅक्स विभागाची सुरुवात झाली. आणि म्हणूनच कॅनिंगला काय म्हणतो? इन्कम टॅक्सचा जनक. लक्षात आलं का? आयकरचा जनक. भारतात आयकरचा जनक कोणाला म्हणलं जाते? कॅनिंगला म्हणलं जाते. भारतीय परिषद कायदा इंडियन कौन्सिल ऍक्ट याच्या काळामध्ये झाला. त्याच्यानंतर इंडियन पिनल कोडला मान्यता दिली. इंडियन पिनल कोड कोणाच्या काळामध्ये आला तर लक्षात ठेवायचा? कोणाच्या? कॅनिंगच्या. आणि कोण तयार केला होता तर हा मेकॉले. कोण केला? मेकॉले. आणि 1862 मध्ये मुंबई, मद्रास आणि कलकत्ता इथं उच्च न्यायालय काय झाली? स्थापना झाली. हे खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. 1862 मध्ये मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या ठिकाणी काय झाली आहे? उच्च न्यायालयाची स्थापना झाली. ठीक आहे. तर हा झाला आपला कॅनिंग.
कॅनिंग नंतर आपल्याला पाहायचं आहे लॉर्ड एल्गिन पहिला. लॉर्ड एल्गिन पहिला. एल्गिन बद्दल फक्त एक दोन महत्वाचे शब्द आहे की हा सहिष्णू धोरणाचा पुरस्कर्ता होता आणि हिमाचल धर्मशाळा या ठिकाणी काय झाला, याचा मृत्यू झाला. कोणत्या ठिकाणी? हिमाचल धर्मशाळा या ठिकाणी. तर सहिष्णू धोरणाचा पुरस्कर्ता कोण? लॉर्ड एल्गिन. हा कोण होता? लॉर्ड एल्गिन पहिला सहिष्णू धोरणाचा पुरस्कर्ता. एल्गिन कोण होता? सहिष्णू धोरणाचा पुरस्कर्ता होता आणि याचा हिमाचल येथे धर्मशाळा इथं काय झाला, मृत्यू झाला. जर लॉर्ड एल्गिन हा सहिष्णू धोरणाचा पुरस्कर्ता होता आणि त्याचा मृत्यू हिमाचल या ठिकाणी झाला, हिमाचल धर्मशाळा या ठिकाणी झाला, तर गाझियाबाद मध्ये कोणाचा मृत्यू झाला? गाझियाबाद मध्ये कॉलराच्या साथीनं कॉर्नवालिसचा मृत्यू झाला. कॉर्नवालिसचा मृत्यू कुठे झाला? गाझियाबाद मध्ये. कॉर्नवालिसचा मृत्यू कुठे झाला? गाझियाबाद मध्ये. तर हिमाचल इथं कोणाचा मृत्यू झाला आहे? लॉर्ड एल्गिन पहिलाचा. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आला आहे सर जॉन लॉरेन्स. सर जॉन लॉरेन्स याची आपल्याला माहित आहे की सर जॉन लॉरेन्स यांनी सांगितलं होतं, पहिलं काय, सर जॉन लॉरेन्स हा व्हॉइसरॉय आहे आता, आणि याच्यानंतर पहिले यांनी 1857च्या उठावाबद्दल मत दिलं आहे. कालचा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला सर जॉन लॉरेन्स याचं मत दिसन की 1857चं उठावाचं कारण बंदुकीचं कारतूस प्रकरण होतं असं मत आहे. कोणाचं? सर जॉन लॉरेन्सचं. काय मत आहे की 1857चा उठाव जो झाला त्याचं कारण आहे कारतूस प्रकरण, असं स्टेटमेंट कोणाचं आहे? सर जॉन लॉरेन्स. ठीक आहे ना. याच्या काळामध्ये पाटबंधारे खाते सुरू झाले. पाटबंधारे खाते कोणाच्या काळामध्ये सुरू झालं? सर जॉन लॉरेन्सच्या काळामध्ये. आणि शिमला हे उपराजधानीचं ठिकाण नेमलं गेलं. लॉरेन्सच्या काळामध्ये शिमला उपराजधानीचं ठिकाण बनलं. डलहौसीच्या काळामध्ये शिमला हे उन्हाळी राजधानीचं ठिकाण होतं. डलहौसीनं शिमल्याला काय बनवलं होतं? उन्हाळी राजधानीचं ठिकाण. तर लॉरेन्सनं हे उपराजधानीचं ठिकाण बनवलं. लक्षात आलं का? शिमला हे काय बनवलं? लॉरेन्सनं उपराजधानीचं ठिकाण बनवलं. आणि याच्या काळामध्ये दुष्काळ आयोगाची पण काय झाली होती? स्थापना झाली. चला सर जॉन लॉरेन्स पुन्हा पाहू. सर जॉन लॉरेन्सचा 1857च्या उठावाबद्दल मत काय आहे की 1857चा उठाव हा कारतूस प्रकरणामुळे झाला. कशामुळे झाला? कारतूस प्रकरणामुळे झाला. याच्या काळामध्ये पाटबंधारे खाते सुरू. त्याच्यानंतर शिमला हे उपराजधानीचं ठिकाण नेमलं, जेव्हा की डलहौसीनं उन्हाळी राजधानी नेमली होती. डलहौसीनं काय? उन्हाळी राजधानी. डलहौसीनं शिमल्याला उन्हाळी राजधानी म्हणून नेमलं होतं. तर सर जॉन लॉरेन्स यानं हे काय नेमली? उपराजधानी. शिमला हे उन्हाळी राजधानी कोणी नेमलं होतं? डलहौसीनं. शिमला हे उपराजधानी, शिमला हे उन्हाळी राजधानीचं ठिकाण कोणी नेमलं? डलहौसीनं. तर शिमला हे उपराजधानीचं ठिकाण कोणी नेमलं? सर जॉन लॉरेन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्या काळामध्ये आहे जलसिंचन खाते सुरू झालं आणि त्याच्यावर रिचर्ड स्ट्रॅची या तज्ञाची नियुक्ती केली. ठीक आहे. जलसिंचन खातं सर जॉन लॉरेन्सच्या काळामध्ये सुरू झालं. सर जॉन लॉरेन्सच्या काळामध्ये कोणतं खातं सुरू झालं? जलसिंचन खाते. आणि त्या जलसिंचन खात्यावर रिचर्ड स्ट्रॅची, कोणाची? रिचर्ड स्ट्रॅची या तज्ञाची काय केली? नेमणूक केली. ठीक आहे. इथून एवढं काही महत्वाचे पॉइंट आहेत, तेवढेच फक्त लक्षात ठेवावे लागते. त्याच्यानंतर आहे लॉर्ड मेयो. हा खूप महत्वाचा आहे. लॉर्ड मेयोला म्हणलं जाते आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक. काय म्हणलं जाते? आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक. आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोण? लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयो. आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोण? लॉर्ड मेयो. कायमधारा पद्धतीचा जनक कोण? कॉर्नवालिस. कायमधारा पद्धतीचा जनक कोण? कॉर्नवालिस. तैनाती फौज पद्धतीचा जनक कोण? तैनाती फौज पद्धतीचा जनक आहे वेलस्ली. कोण आहे? वेलस्ली. ठीक आहे. कन्फ्युज होऊ नका, वारंवार व्हिडिओ पहा, समजून जाईल. ठीक आहे ना. मला सांगा आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोण आहे? लॉर्ड मेयो. आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोण? लॉर्ड मेयो. कायमधारा पद्धतीचा जनक कोण? कॉर्नवालिस. कायमधारा पद्धतीचा जनक कोण? कॉर्नवालिस. तर तैनाती फौज पद्धतीचा जनक कोण? वेलस्ली. तैनाती फौज पद्धतीचा जनक कोण? वेलस्ली. तर इन्कम टॅक्सचा जनक कोण? कॅनिंग. इन्कम टॅक्सचा जनक कोण आहे? कॅनिंग आहे. तर आपण पाहिलं की आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोण आहे? लॉर्ड मेयो. याच्या काळामध्ये पहिली जनगणना पण झाली.
लॉर्ड मेयोच्या काळामध्ये भारताची पहिली जनगणना झाली. भारताची पहिली जनगणना कोणाच्या काळामध्ये झाली आहे? लॉर्ड मेयोचा आहे. आणि लॉर्ड मेयोचा खून केला कुठं? शेर अलीने अंदमान या ठिकाणी. कुठं केला? अंदमान या ठिकाणी शेर अलीने खून केला. मग प्रश्न विचारते, असा कोणता व्हाईसरॉय आहे का ज्याचा खून झालेला आहे? कोण आहे? लॉर्ड मेयो. कोण आहे? लॉर्ड मेयो. ठीक आहे ना. असा व्हाईसरॉय सांगा जो सहिष्णू धोरणाचा पुरस्कर्ता होता आणि ज्याचा हिमाचल धर्मशाळा या ठिकाणी मृत्यू झाला. लॉर्ड एल्गिन पहिला. लॉर्ड एल्गिन पहिला हा सहिष्णू धोरणाचा काय होता? पुरस्कर्ता होता आणि ज्याचा मृत्यू हिमाचल मध्ये धर्मशाळा या ठिकाणी झाला. असा कोणता व्हाईसरॉय आहे की ज्याने शिमला हे उपराजधानीचं ठिकाण नेमलं? सर जॉन लॉरेन्स. तर सर जॉन लॉरेन्स यांनी काय केलं? शिमलाला उपराजधानीचं ठिकाण नेमलं. तर असा कोणता गव्हर्नर जनरल आहे ज्याने शिमल्याला उन्हाळी राजधानीचं ठिकाण बनवलं? डलहौसी. कोण आहे? डलहौसी. लक्षात आलं का? असा कोणता गव्हर्नर जनरल आहे ज्याच्या काळामध्ये दुष्काळ आयोगाची स्थापना झाली? सर जॉन लॉरेन्स. आणि सर जॉन लॉरेन्स यांनी 1857च्या उठावाबद्दल काय मत दिलं? हे कारतूस प्रकरणामुळे 1857चा उठाव घडला असं कोणाचं म्हणणं आहे? सर जॉन लॉरेन्सचं. आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोण? लॉर्ड मेयो. कोण आहे? लॉर्ड मेयो. कॉर्नवालिस कशाचा जनक आहे? कायमधारा पद्धतीचा. वेलस्ली कशाचा जनक आहे? तैनाती फौजेचा. कॅनिंग कशाचा जनक आहे? इन्कम टॅक्सचा. कॅनिंग आहे इन्कम टॅक्सचा. तर लॉर्ड मेयो कशाचा आहे? आर्थिक विकेंद्रीकरणाचा. कशाचा आहे? आर्थिक विकेंद्रीकरणाचा. वूडच्या अहवालानुसार प्रत्येक प्रांतात शिक्षण खातं कोणाच्या काळात सुरू झालं? कॅनिंगच्या काळात. कोणाच्या काळात सुरू झालं? कॅनिंगच्या काळात सुरू झालं. तर वूडचा अहवाल कोणाच्या काळात आला होता? डलहौसीच्या काळामध्ये. आणि डलहौसीच्या काळात आला तर प्रत्येक प्रांतामध्ये नाही तर मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या ठिकाणी विद्यापीठाची स्थापना झाली. आणि प्रत्येक प्रांतात शिक्षण खातं कोणाच्या काळात सुरू झालं? कॅनिंगच्या काळामध्ये. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. असा कोणता व्हाईसरॉय आहे ज्याचा खून झाला? लॉर्ड मेयो. कोणत्या ठिकाणी? अंदमान. कोणी केला? शेर अलीने. असा कोणता गव्हर्नर जनरल आहे ज्याचा कॉलराने मृत्यू झाला? कॉर्नवालिस. ठीक आहे. चला, त्याच्यानंतर आला नॉर्थब्रुक. नॉर्थब्रुकच्या काळामध्ये बिहारमध्ये खूप दुष्काळ पडला आणि हा अफगाणिस्तान धोरणामुळे विवादास्पद आहे. कोणत्या धोरणामुळे? अफगाणिस्तान धोरणामुळे. म्हणून याला डिझरायलीनं वापस बोलवलं. याच्या काळामध्ये प्रिन्स ऑफ वेल्सची भारत भेट झाली. आता इम्पॉर्टंट जो आहे आपल्यासाठी तो हा आहे की तो आहे लॉर्ड लिटन. जसं की त्याचं नाव आहे लिटन. यानं लिटिल लिटिल कामं केले, छोटे छोटे कामं केले. म्हणजे हा बुद्धीनच कसा होता? छोटा होता असं समजू. ठीक आहे ना. तर बघा, लॉर्ड लिटन हा साहित्यकार आणि कवी होता. काय होता? साहित्यकार आणि कवी होता. आणि साहित्यकारामध्ये त्याचं नाव होतं ते होतं ओवन मेरिडिथ. तुम्हाला विचारू शकते का ओवन मेरिडिथ हे कोणाचं नाव होतं? कोणाचं होतं? लॉर्ड लिटन. पण ओवन मेरिडिथ ह्या त्याच्यावाल्या पेनाचं नाव होतं. लक्षात आलं का? ज्याने काय करत होता? तो लिहत होता. साहित्यकार असा कोणता व्हाईसरॉय आहे जो साहित्यकार पण होता आणि कवी पण होता? लॉर्ड लिटन. असा कोणता व्हाईसरॉय आहे का जो साहित्यकार आणि कवी होता? लॉर्ड लिटन. आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये लॉर्ड लिटनचं नाव काय होतं? ओवन मेरिडिथ. काय नाव होतं? ओवन मेरिडिथ. ओवन मेरिडिथ हे कोणाचं नाव आहे? लॉर्ड लिटनचं. कशातलं नाव आहे? साहित्यकारातलं नाव आहे. ठीक आहे ना. तर साहित्यकारामध्ये त्याचं नाव आहे कोण? ओवन मेरिडिथ. आणि यांनी काव्यसंग्रह लिहिला. लॉर्ड लिटनचा काव्यसंग्रह आहे ज्याचं नाव आहे लुसिले. काय नाव आहे? लुसिले. ठीक आहे ना. ठीक आहे ना. हा, त्याच्यानंतर याच्या काळामध्ये दुष्काळ आयोग स्थापन झाला आणि त्याचा अध्यक्ष जो होता तो होता रिचर्ड स्ट्रॅची. ज्यावेळेस लिटन भारतामध्ये आला त्यावेळेस भारतामध्ये खूप दुष्काळ होता आणि त्याच्यामुळे हा दुष्काळ दूर कसा करायचा याच्यासाठी लिटनने दुष्काळ आयोग स्थापन केला. त्या दुष्काळ आयोगाचा अध्यक्ष जो होता तो होता रिचर्ड स्ट्रॅची. लक्षात ठेवायचं, रिचर्ड स्ट्रॅची. लक्षात आलं का? रिचर्ड स्ट्रॅची. लक्षात घ्या.
दुष्काळ आयोग, लिटनच्या काळामध्ये दुष्काळ आयोग स्थापन झाला. त्याचा अध्यक्ष कोण होता? रिचर्ड स्ट्रॅची. दुष्काळ आयोग कोणी स्थापन केला? लिटनने स्थापन केला. त्याच्या काळामध्ये कोण होता? रिचर्ड स्ट्रॅची होता. मग एवढा दुष्काळ चालू असताना यानं काय केलं का 1 जानेवारी 1877 ला दिल्ली दरबार भरवला. म्हणजे भारतामध्ये काय चालू आहे? तर दुष्काळ चालू आहे. लोक अन्न करून मरून राहिले. जवळपास 50 लाख लोक काय केले? 5 लाख लोक अन्न करून मरण पावले. का त्यांना खायला सुद्धा काय नव्हतं? अन्न नव्हतं. अशा याच्यामध्ये यानं दुष्काळ आयोग नेमला. पण तेवढ्यातच काय झालं का राणीचा 1 जानेवारी 1877 ला काय केला? राणीचा दरबार भरवला. दरबार म्हणजे काय होतं का त्या राणीला लंडनवरून इथं भारतात बोलवलं आणि तिचा काय केला? कैसरे हिंद पदवी दिली तिला. कोणती पदवी दिली? कैसरे हिंद. म्हणजे आजपासून भारताची सम्राज्ञी असा खिताब दिला. मग भारताचे लोक काय करायला लागले? त्याच्यावर बोंबलायला लागले, वृत्तपत्रामधून लिहायला लागले का एवढा मोठा दुष्काळ आहे. या दुष्काळात पहिलेच काय तर दुष्काळ लोक अन्न करून मरून राहिले आणि तिकडे तू पैसा खर्च करायचा. तर राणीला तू काय दिला? कैसरे हिंदची पदवी दिली आणि त्याच्या स्वागतासाठी तुनं कोट्यावधी पैसा काय केला? खर्च केला. हा पैसा कुठं लागला असता? या दुष्काळात लागला असता. म्हणून वृत्तपत्रामधून लोक काय करायला लागले? लिहायला लागले. आपले भारतीय वृत्तपत्र जे आहे त्याच्यातून काय त्याच्यावर टीका व्हायला लागली. म्हणून त्यानं भारतीय वृत्तपत्र, फक्त कोणते? भारतीय वृत्तपत्र, ज्याला देशी वृत्तपत्र म्हणतो, हे देशी वृत्तपत्र बंद करण्यासाठी वर्नाकुलर प्रेस ऍक्ट केला. कोणता ऍक्ट केला? वर्नाकुलर प्रेस ऍक्ट. भारताचे लोक सिव्हिल सर्व्हिस मध्ये जाऊ नये, म्हणजे ICS मध्ये जाऊ नये म्हणून त्यांच्या वयाची जी मर्यादा होती अगोदर होती 21 वर्ष, लिटनने ते केली 19 वर्ष. लक्षात आलं का? याच्या काळात दुष्काळ संहिता आहे आणि मिठाच्या व्यापाऱ्यावर यानं जाचक कर लावले. चला पहिलं पाहू. लॉर्ड लिटन साहित्यकार आणि कवी पण आहे. लिटन काय आहे? साहित्यकार पण आहे आणि कवी पण आहे. साहित्याच्या क्षेत्रामध्ये लिटनचं नाव आहे ओवन मेरिडिथ. काय आहे? ओवन मेरिडिथ. त्याने एक काव्य संग्रह लिहिला ज्याचं नाव आहे लुसिले. ठीक आहे ना. याच्या काळामध्ये दुष्काळ खूप होता म्हणून यानं दुष्काळ आयोग पण स्थापन केला. ज्या दुष्काळ आयोगाचा अध्यक्ष कोण होता? रिचर्ड स्ट्रॅची. कोण होता? रिचर्ड स्ट्रॅची. एवढा मोठा भारतामध्ये दुष्काळ चालू आहे, लोक अन्न करून मरत आहे, पण तरी याने काय केला का 1 जानेवारी 1877 ला राणीला काय केलं? राणीचा दरबार भरवला आणि त्याच्यामध्ये कैसरे हिंद तिला पदवी दिली. पण हे पदवी देताना हा कार्यक्रम करताना कोट्यावधी रुपये त्याने काय केले? खर्च केले. याच्यासाठी भारतीय वृत्तपत्रांमधून त्याच्यावर काय व्हायला लागली? खूप टीका व्हायला लागली. म्हणून हे टीका बंद करण्यासाठी त्याने काय केलं? भारतीय वृत्तपत्रांवर, देशी वृत्तपत्रांवर, देशी न्यूजपेपरवर काय केलेलं आहे? वर्नाकुलर प्रेस ऍक्ट लावला. म्हणजे वर्नाकुलर प्रेस ऍक्ट कोणाच्या काळामध्ये? लिटनच्या काळामध्ये. राणीला कैसरे हिंद पदवी कोणाच्या काळात? लिटनच्या काळामध्ये. त्याला ओवन मेरिडिथ म्हणतात. कोण? लॉर्ड लिटन. लुसिले काव्य संग्रह कोणाचा? लॉर्ड. वर्नाकुलर प्रेस ऍक्ट कोणी केला? लॉर्ड लिटन. स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिस ऍक्ट म्हणजे की भारताचे लोक सिव्हिल सर्व्हिस मध्ये गेले नाही पाहिजे म्हणून त्यांची शेवटची एज लिमिट होती 21 वर्ष. ते 21 वरून किती केली? 19 वर्ष केली. आणि याच्या काळामध्ये आहे दुष्काळ संहिता आणि मिठाच्या व्यापारावर जाचक कर आहे. चला तर हा व्हिडिओ तुम्ही वारंवार बघा. थोडंसं कठीण होईल पण काय होऊन जाईल का हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण समजणारच आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुमचे क्वेश्चन पूर्णपणे आता काय होणं सुरू होऊन जाईल? टिक होणं सुरू होऊन जाईल. तर ठीक आहे, आज आपण लिटन पर्यंत पोहोचलो. उद्या पाहू आपण रिपन आणि त्याच्यानंतर राष्ट्रसभेची स्थापना. ठीक आहे, धन्यवाद.